गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहेत? सुपर ना? मी पण सुपर आहे. आज सहज वाटलं नवीन व्हिडिओ करावा, नवीन विषयावर शेअर करत राहा. कारण कसं आहे, कोणीतरी सांगितलेलं आहे, बुद्धिमान लोकांचं ऐकू नका, अनुभवी लोकांचं ऐका. का तर बुद्धिमान लोकांना ते माहीत असतं, पण अनुभवी लोकांना त्या गोष्टीचा अनुभव असतो. म्हणून बुद्धिमान लोकांचं ऐकू नका, अनुभवी लोकांचं ऐका. तर मला पण अशा काही गोष्टी माहिती नव्हत्या, पण पॉझिटिव्ह विचारांमध्ये गेल्याच्या नंतर पॉझिटिव्ह हे विचार येतात. स्वप्न पाहिलं तर मोठं पहा, छोट्या स्वप्नानं काही एक होत नाही. कारण का आज दैनंदिन जीवनामध्ये जे लोक जगतात, काही कशा म्हणजे हर एक वेगवेगळ्या पद्धतींचे लोक असतात. कुणाचं काम हार्ड वर्क असतं, कुणाचं सॉफ्ट वर्क असतं. पण टेन्शन दोन्हीही वर्कमध्ये आहे. कारण दोन्ही वर्क केल्यानं त्या वर्कच्या पाठीमागे जो पैसा मिळतो त्याच्यावरच आपलं घर चालतं, आपल्या संसाराचा गाडा चालतो. पण तो संसाराचा गाडा ओढत असताना आपली तब्येत, आपलं शरीर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. याकडेही लक्ष घालणं गरजेचं आहे. तर मी सतत माझ्या व्हिडिओमध्ये मला आवर्जून असा हर एक गोष्टीमध्ये उल्लेख करावा असं वाटतो की आपण सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, आपल्या जेवणामधून आपल्याला न्यूट्रिशन व विटॅमिन ही किती प्रमाणात मिळतं, जेणेकरून आपल्याला फिट राहण्यास मदत होईल. आज मार्केटमध्ये जे सब्जी पालेभाज्या मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात विटॅमिन भेटत नाहीत. का तर लोक फास्ट त्या पालेभाज्यांची ग्रोथ व्हावं म्हणून पेस्टिसाइड्स वापरत आहेत. जसं चिकनमध्ये कोंबडी पहिलं 3-4 महिन्याला वाढवायची, आता 1.5 महिन्यातच ती 3 किलोची कोंबडी होते. म्हणजे इंजेक्शन्स आले, पेस्टिसाइड इंजेक्शन. फ्रूटमध्ये कार्पेट आलं. ह्या गोष्टींमुळं, त्या पदार्थामुळं, म्हणजे पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये व चिकन्स मटनमध्ये तेवढ्या पद्धतीमध्ये प्रोटीन राहिलेलं नाही. तर प्रोटीन आपल्याला कुठे भेटेल? तर एकमेव ठिकाण आहे न्यूट्रिशन. काही लोकांना न्यूट्रिशनची ओळख करून देत असताना लोकांचं विचार काय होतो की बाबा याच्यामुळं किडन्या फेल होतात, याच्यामुळं अमकं डमूक होतं, याच्यामुळं डमूक होतं. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की बाबा आज मी ही न्यूट्रिशन घेता 3 महिने झालेले आहेत. एनर्जी लेवल व्यवस्थित आहे, अशक्तपणा दूर झालेला आहे, काही काही आजारही दूर झालेले आहेत. आजार म्हणजे कसं, आपली ओबेसिटी असो, चरबी असो, कोलेस्ट्रॉल असो, हे महत्त्वाचं कमी झालेलं आहे हे न्यूट्रिशन घेता. आणि आज पाहायला गेलं तर किडनी फेल अशा काही डिसीज कुठंही दिसलेलं नाही आहे. जसं मी 3 महिने करतोय, माझ्या अगोदरही लोक करत आहेत, पण त्या लोकांनाही दिसलं नाही, मलाही दिसलं नाही. मग आपण एखाद्याला कान का द्यायचा? एखाद्याला कान दिला म्हणजे 100% आपण आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतोय. चांगल्या गोष्टी कोणी सांगत असेल तर आपण घेणं गरजेचं आहे. पहिलं काय व्हायचं, 10-20 वर्षांखाली लोक उपासमारीनं मरायचे. का? उपासमारी म्हणजे कसं, त्यांना वेळेवर जेवण न भेटण्या कारणानं त्यांचा मृत्यू व्हायचा. आज कसं होतंय, अति जेवण केल्यामुळं लोक ओबेसिटीने मरत आहेत. जास्त वजन, जास्त चरबी. कारण कसं आहे माहीत आहे, वजन वाढल्याच्या नंतर वजन कमी करायला खूप त्रास आहे. इतका त्रास आहे ना की सांगता सोय नाही. मग ते वजन जर कमी एकदम आरामदायी होत असेल तर का करू नये? जीवन चांगलं जगता येत असेल तर का करू नये? हे बघा, पाणी पिणं आपल्या हातात आहे, चांगलं जेवण करणं आपल्या हातामध्ये आहे, रोज लवकर उठून फिरणं आपल्या हातामध्ये आहे.
तर मग आपण आपलं शरीर आजारी पडल्याच्यानंतर डॉक्टरच्या हाती का द्यायचं? आजारी पडण्या अगोदर जे आपण उपचार करतो ते महत्त्वाचे का आजारी पडल्याच्या नंतर उपचार घेतो ते महत्त्वाचे? कारण का आज 70% लोकांना अवेळी जेवण करून शुगर झालेलं आहे. अवेळी जेवण. बघा, शुगर म्हणजे लोक पहिले शुगरचं डिटेक्ट झालं की हादरतात, पण हादरायची गरज नाही आहे. न्यूट्रिशन इज मोस्ट ह्या आजारांवर. न्यूट्रिशन, शुगर असो, थायरॉईड असो, BP असो, लठ्ठपणा असो, याच्यावर इलाज म्हणजे न्यूट्रिशन क्लब. एक वेळेस न्यूट्रिशन क्लबला तुम्ही या, तुमचं लाईफ चेंज झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या सवयी लावा, शरीर सुदृढ करा, निरोगी शरीर करा, निरोगी आरोग्य ठेवा, सुंदर आयुष्य जगा. कारण सुंदर आयुष्य हे जगणं सर्वांचा मूलभूत अधिकार आहे. आपल्या जीवनाला हसत खेळत जगा, का कपाळाला 3 आट्या टाकून जगणं हे महत्त्वाचं आहे. आज अडचणी सर्वांनाच आहेत. अडचणीवर मात करणं म्हणजे हे जगणं. अडचणी आहेत म्हणून तेथंच थांबलं, त्याचं जीवन संपलं. आज आपण आपल्या राहत्या शहरामध्ये पहा, आपल्या आसपास बघा, इतका परिसर आपण बघतो की बाबा ह्याला हे आजार आहे, ह्याला अमुक आजार आहे, त्याला डमुक आजार आहे. आजार वेगवेगळे आहेत, पण इलाज एक आहे का? आजार वेगवेगळे आहेत, इलाज एकच आहे का? तर न्यूट्रिशन क्लबमध्ये एकमेव हर एक प्रकारचा आजार राहू द्यात, तर त्या आजाराला लेवलमध्ये आणणं, कमी करणं एकमेव पर्याय म्हणजे न्यूट्रिशन क्लब. वन विजिट मे चेंज युअर लाईफ. लाईफ चेंज करायचं असेल तर न्यूट्रिशन क्लबला जॉईन व्हा. स्वतः अनुभव घ्या. स्वतःवर भरोसा असेल तर स्वतः अनुभव घ्या. मला स्वतःवर भरोसा होता, याच्या कारणाने मी न्यूट्रिशन क्लब जॉईन केलं. मला कुठला आजार आहे या कारणास्तव जात नाही. भविष्यामध्ये मला कुठला आजार येऊ नये याच्या खातर मी न्यूट्रिशन क्लब करतोय. का आजार झाल्याच्यानंतर करावं? नाही, आजार येण्या अगोदर आपण फिट राहणं गरजेचं आहे. काळाची गरज ही फिट राहणं आहे. तर त्याच्याकडे मला वाटतं की बाबा मी माझ्या जी नवीन नवीन व्हिडिओमध्ये सांगत राहतो त्याच्यातून काही लोकांना या गोष्टीतून शिकायला मिळतं. ज्यांना शिकायला मिळालं त्यांचंही वेलकम आहे, ज्यांना न शिकायला मिळालं त्यांचंही वेलकम आहे. माझं काम शिकणा शिकाना. ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं, ज्याला नाही घ्यायचं आहे त्यांनाही का या कानातून घालून त्या कानातून सोडून द्यावं. तर सुंदर लाइफ जगा. कल मिलेंगे न्यू वीडियो में. चलते चलते बाय.